हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रव्याचे डोसे. अगदी मोजक्याच साहित्यामध्ये झटपट बनेल अशी एकदम सोपी रेसिपी. चला तर मग बघूयात कसे बनवायचे ते. साहित्यामध्ये मी इथे 1 वाटी रवा घेतला आहे. 2 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाच्या पिठामुळे बाइंडिंग छान येते. नंतर मी एक मध्यम आकाराचा कांदा, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. सोबतच लिंबाचा रस घेतला आहे. साधारण मी इथे 1 लिंबू वापरला आहे. अर्धा चमचा जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घेतलंय. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका पातेल्यात मी रवा घेतला. त्यात तांदळाचं पीठ टाकलं, जिरेपूड आणि मीठ टाकलं. नंतर चिरलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर ॲड केली. लिंबाचा रससुद्धा घातला आणि साधारण 1 ते 2 ग्लास पाणी ॲड केलं. पाणी टाकताना सुद्धा तुम्ही घावण्याचं बॅटर जितकं पातळ ठेवता त्याच हिशोबाने तुम्हाला हे बॅटरसुद्धा पातळ ठेवायचं आहे. आणि हे सर्व मिश्रण साधारण 15 ते 20 मिनिटं झाकून भिजत ठेवायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता साधारण 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत. या स्टेजला गरज वाटल्यास आणखी तुम्ही पाणी ॲड करू शकता. पुन्हा एकदा मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. अशा प्रकारे ते व्हायला हवं. मला इथे पाणी कमी वाटत होतं, त्यामुळे मी अजून थोडं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे. आता मी गॅसवर तवा ठेवला आहे. तवा साधारण गरम झाला की त्यावर थोडं तेल लावून घेतलं आहे. आता तव्यावर डोसा टाकला आहे आणि त्याला वरून झाकणाने झाकून ठेवलं, जेणेकरून वाफेमुळे वरचं लेअरसुद्धा चांगलं शिजेल. 2 मिनिटांनी झाकण उघडून पाहिलं आणि डोसा एकदा पलटवून घेतला. तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर जाळीदार आणि क्रिस्पी असा डोसा तयार आहे. हा डोसा तुम्ही टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर मंडळी, मग तयार आहे क्रिस्पी रवा डोसा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.